झी 24 तास एक पाऊल पुढे। कबीर कला मंचचे शीतल साठे आणि सचिन माळी या कलाकारांनी आज विधान भवन परिसरात आत्मसमर्पण केलं। या दोघांवरही नक्षलवादी असल्याचा आरोप होता। नक्षलवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून पोलीस त्यांच्या मागावर होते। प्रकाश आंबेडकर, प्रकाश रेड्डी, बालचंद्र कांगू, अनंत पटवर्धन यांच्या समवेत ते आज विधान भवन परिसरात त्यांनी आत्मसमर्पण केलं। आपल्या कलेच्या माध्यमातून, कबीर कला मंचच्या माध्यमातून त्यांनी आंबेडकरांवर आहे, अण्णाभाऊ साठेंवर आहे, झोपडपट्ट्यांवर त्यांचं हे आहे, जातीयंतांची संबंध लढाई आहे। अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये ते काम करत असताना त्यांना नक्षलवादी ठरवण्यात आलं होतं सरकारने आणि त्याच्यासाठी त्यांच्यावर आरोप ठेवले गेले होते आणि ते आरोप चुकीचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी ते स्वतः या ठिकाणी न्यायालयाच्या समोर या ठिकाणी येणार आहेत आणि हा सत्याग्रह आहे, शरणागती मुळीच नाही। नेमकं हे सारं प्रकरण काय त्यावर नजर टाकूया। शीतल साठे आणि सचिन माळी हे कबीर कला मंचचे सदस्य आहेत। UAPA कायद्यान्वये त्यांच्यावर माओवादी असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता। मागील काही महिन्यांपासून शीतल आणि सचिन हे फरार होते। अखेर आज विधिमंडळात शीतल आणि सचिन शरण आले। शीतल साठे या पुणे विद्यापीठाच्या पदवीधर आहेत। MA समाजशास्त्रापर्यंत शिक्षण पूर्ण झालंय। सचिन माळी हा देखील पुणे विद्यापीठाचा पदवीधर आहे। फर्ग्युसन कॉलेजमधून MA मराठी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालाय। सध्या पुणे विद्यापीठात मराठीत MPhil सुरू आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।